आणि आपल्यासोबत जोडले गेलेत. एक गोड आवाज ज्याला आपण लहान असताना ऐकलं होतं. सन्माननीय अनिल शेळके सरांचा सुपुत्र, बीड जिल्हा पोलीस म्हणून जे कार्यरत असतात, एक राष्ट्रीय खातीचे खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहत असतो, त्यांचे चिरंजीव अथर्व शेळके आपल्यासोबत जोडले गेलेत. आज आपण निश्चितपणानं आपण एक मराठी कॉमेंट्रीसोबत आज इंग्लिश कॉमेंट्रीचा सुद्धा आस्वाद घेणार आहोत. अथर्व, वेलकम, स्वागत आहे तुझं या भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेमध्ये. काय सांगशील एकंदरीत या स्पर्धेविषयी? Usually this is one of the best tournaments right now going on in India, as it is grade A tournament, and commentators like us enjoy these matches. And right now the second match of the knockout section has started, which is between Mumbai Port and UP Yodhas. नक्कीच बिग फाईट असणार आहे. अथर्व UP योद्धा हा एक धमाकेदार संघ आहे, तर MBBT देखील काही कमी नाही. आज मजा येणार आहे. UP योद्धाकडे आज टॅलेंटेड खेळाडू देखील पाहायला मिळत आहेत. रोहित आहे आणि गगन गौडाला विसरता येणार नाही. मागील सामन्यामध्ये त्याने प्रभावित केलं होतं, परंतु MBBT देखील तेवढाच ताकदीचा संघ आहे. अथर्व, एकंदरीत या कबड्डी खेळाची सुरुवात कुठून झाली होती? Usually this game is said to be very ancient, and it has been started between kings as a fight for their kingdoms. But later on in the ancient India, under the rule of British, this game got to know as its today's name, which is Kabaddi, and started to being played between 7 players. That is its history. नक्कीच आपण अथर्वला आत्तापर्यंत नॅशनल कबड्डीच्या माध्यमातून ऐकलं असेल. 17 नॅशनल कबड्डी स्पर्धा जी पार पडली त्या ठिकाणी अथर्वचा हा इंग्लिशचा व्हॉईस, आपण धमाकेदार व्हॉईस आपण पाहिला असेल. अथर्व, चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मुंबई पोर्ट विरुद्ध UP योद्धा. मुंबई पोर्टने मात्र धमाल सुरुवात केली आहे, 2 गुणांची खातं खोललं आहे आणि UP योद्धा 1 गुणाच्या आघाडीवरती आहे. Yes, the start of Mumbai Port was absolutely fire. First 2 points were scored, but right now UP Yodhas tackles. That is that. We can get points as well. That type of attitude is necessary in this knockout matches. सचिन पाटील ज्याने प्रभावित केलं होतं, परंतु आता मैदानाच्या बाहेर जातो आहे. प्रत्युत्तर असणार आहे 4 नंबरची जर्सी प्रदान केलेला MBBTचा, माफ करा, UP योद्धाचा हा खेळाडू शिवम. कमाल धमाल आणि हनुमान उडीचा प्रयास होता. प्रयास मात्र हडून पाडला या खेळाडूने. That is, whenever you are predicting something, that prediction was necessary. See that he took 1 step behind and then took forward that leap, and at that time that defender caught it, and wonderful defense by Mumbai Port. हो 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 आज काही मुंबई ऐकत नाहीये. MBBT संघ कमाल करताना देखील पाहायला मिळतोय आज मैदानावरती. किती गुण दिले जात आहेत या रेडच्या माध्यमातून पाहावं लागणार आहे. एक आणि पंचांचा इशारा किती गुणांचा होतोय पाहावं लागणार आहे. चढाईला पुन्हा एकदा सुरुवात झाली. UP योद्धाचा खेळाडू गगन गौडा चढाईसाठी. एक उंच पुरा हाईट आहे. किती ॲडव्हान्टेज असणार आहे या गगन गौडाला त्याच्या हाईटचं? Height advantage is absolutely necessary in kabaddi, but if you remember correctly, Siddharth Desai had height advantage as well, but later on they got tackled. That reason was absolutely that whenever defenders are coming, they are coming with their homework, their perfect assignment, and over here we are saying this as an example, and perfect defense from Mumbai Port, and a making of a lead, 3 points lead already. काय गगन गौडाचं वादळ इथे थांबवलं गेलं आहे. गगन गौडाला मैदानाच्या बाहेर फेकलं जातं आहे. अथर्व, आपण पाहू शकतो स्क्रीनवरती हा जो दर्शक आहे, हा कबड्डी खेळावरती प्रेम करणारा दर्शक आहे. आज अनेक वर्ष कबड्डी खेळावरती प्रेम करतोय हा दर्शक. काय सांगशील या दर्शकाविषयी? Here we are able to see all types of generations, like the Gen Z, where we are seeing small childs, as well as Gen Millennials and Alphas as well. Every type of generations, from the trending to the old age aesthetic ones. Everyone is present here for only the love of the game, which is Kabaddi. And this 75th year, the Diamond Jubilee, the Platinum Jubilee of Banda Maruti Seva Mandal makes it cherry on the cake. नक्कीच बंडा मारुतीचे धमाल कमाल आयोजन नियोजन पाहायला मिळतं आहे. महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण देशातील सर्वात मोठी कबड्डी स्पर्धा या ठिकाणी पार पाडताना पाहायला मिळते आणि प्रेक्षकांचा देखील उदंड प्रतिसाद. आपण ऑनलाईनच्या माध्यमातून ही स्पर्धा 132 देशांमध्ये देखील पाहिली जाते. अथर्व, This generation is that because of this online revolution, now you can see any type of news, any type of sports all over the world. That is the specialty of this. आणि कोल्हापूरचा रांगडा गडी मैदानावरती जातोय. 11 नंबरची जर्सी प्रदान केलेला साहिल पाटील
हा पाटलांचा नाद खुळा म्हणावा लागेल. आज पाटील चालणार आहेत का मैदानावरती हे पाहावं लागणार आहे. सुपर टॅकलची संधी असणार आहे अथर्व. Yes, and Kolhapur is one of the key moments of Maharashtra. As we all know, there are all the wrestling players, most of the wrestling players are from Kolhapur. But over here, we are also able to watch Kabaddi players in the team of MBPT from Kolhapur. Yes, a wonderful team, and already a lead is made up. Have you heard that dialogue? That ancient dialogue. ना गोलियों की बौछार से, ना तलवार की धार से, डर लगता है तो बीपीटी के रेडर से. हा नक्कीच आज घाबरण्याचं कारण देखील आहे, कारण मुंबई पोर्ट जो संघ आहे ना तो कमाल आज करताना पाहायला मिळणार आहे. अतिशय आक्रमक चढाई इथे देखील सुपर टॅकलची संधी असणार आहे, परंतु या संधीचं सोनं करणार आहे का यूपी योद्धा संघ पाहावं लागणार आहे. Yes, Rohit Yadav is right now in raid, but got double thigh hold. Wonderful super thigh super tackle by the team of UP Yodhas. Over here, that perfect use of the situation. 2 points are given in super tackle in and perfect super tackle. That is mind blowing. But if you know, if you have seen nationals, then most of the Haryana's players in the 70th senior nationals in the finals, I had seen that Haryana versus services, and Haryana in the first half did not play that much aggressively, but in the second half they tore apart the team of the services, completely making the lead. And that type of situation going to be coming here? Do you think that can happen here? होऊ शकतं, नक्कीच ते देखील घडू शकतं, परंतु इथे मात्र डॅश करण्याचा प्रयत्न होता, परंतु खूप मिडलाईनच्या जवळ येऊन डॅश करण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळे हा टॅकल अनसक्सेसफुल ठरला. तर Yes, absolutely. That was an try for an advanced tackle, but right here that got failed because most of the team was at present the back side of the court behind the touchline, and because of that main reason, this score is right now balanced on 6 on, and UP Yodhas has shown that we can play under pressure as well. सौरभ राऊतकडे लक्ष असणार आहे, कारण ज्या पद्धतीने सौरभ राऊत आत्तापर्यंत खेळला आहे ना तर कमाल केली आहे, परंतु आज ही महत्त्वाची सामना आहे. हा महत्त्वाचा सामना याकरता कारण ही बादपरीचा सामना आहे, यातून जर का हा कोणताही संघ पराभूत झाला तर घरचं तिकीट मिळणार आहे. Yes, totally. Because today's performance is going to be showing if you are going to be staying here and going to be king of the match, or going home and going to be telling your friends and family how good these matches were. That difference is going to be taken out today. Let's see which team gets over on the throne and which team gets thrown out. आता कोण मैदानाच्या बाहेर जाईल, कोण गड अभेद्य ठेवेल हे पाहावं लागेल, परंतु इथे इनिशिएटिव्ह केला होता युपी योद्धेच्या या खेळाडूने आणि तेवढा चांगला सपोर्ट देखील मिळाला आहे. Teamwork is the dream work. It is said that. And over here, UP Yodhas started up slow. I think if you can see that their first raid was a little bit mid, but in the later few raids, they took measures of ground both of the sides, and right now if we can see this successful raid point, then both defense and raids are working. That could happen, then UP Yodhas is unstoppable. But here Mumbai Port is working out in raiding, but defense as well there is strong. So what can happen? They are lacking behind. UP Yodha is lacking behind a little bit in raiding side. नक्कीच ती कमतरता भासते, परंतु आत्ता या खेळाडूच्या खांद्यावरती मदार असणार आहे आणि गुण मिळवण्याचा दावा आहे का हे बघावं लागणार आहे, परंतु ही निर्गुण चढाई असावी सौरभ राऊतची. Yes, he tried to go deep inside the ground. That was a false movement, and later on tried to get that point. That confidence, usually that confidence pays off. And over here, do or die raid. 3-number jersey player Monu is here. Can he get the point? Point is necessary. Bonus is off. Only 4 players are there. And defense! What a wonderful defense! That is an absolutely good tackle by the team of MBPT. Wow. इथे टीम वर्क पाहायला मिळाला, ज्या पद्धतीने एमबीटीचे सर्व खेळाडू एकत्र आले आणि थांबवलं युपी योद्धाच्या खेळाडूला. पुन्हा एकदा 1 नंबरची जर्सी प्रदान करून सौरभ राऊत चढाईसाठी या ठिकाणी जातोय. सौरभकडे ते पोटेन्शियल आहे, पण आज त्या ताकदीचा खेळ करावा लागणार आहे सौरभला, कारण 1 नंबरची जर्सी घातली, 1 नंबरचाच खेळ करावा लागणार आहे अथर्वाज. Yes, we are talking about him, and that sometimes gives out bad. आपण इथं म्हणू शकतो की नजर लागली एक प्रकारे, पण overall it is absolutely nice performance by Saurabh Raut, and overall a good defense by UP Yodhas as well. That trying, that all the methods he used, all the techniques that he used was wonderful, but right at the last second he did not got the presence of the defender. काय होईल मैदानामध्ये, काय घडतंय, काय बिघडतंय, केवळ एक गुणाच्या आघाडी. हनुमान उडीचा प्रयास निस्तनाबूत केला जातोय, थांबवलं जातंय.
काय जबरदस्त उडी होती, परंतु तेवढ्याच मागून देखील बॅकअप मिळाला आहे. युपी योद्धाचा हा प्रेम मंडळ गारद होतोय. Wonderful double thigh hold by Lokesh of MBBT. That should be noticed because he was the one who did that first one as well. And you can see that the players of UP Hoddas are trying Hanuman jump because of one reason only. That makes you on spotlight. That is one of the hardest techniques to land, as well as it gives you a point that is necessary for your team. And over here there is आणि शॉकआउट होताना खेळाडू पाहायला मिळाला. युपी योद्धाचा प्रतिउत्तर आहे, ज्याने मैदान गाजवलं आतापर्यंत. गगन गौडा चढाईसाठी 7 नंबरची जर्सी प्रदान केली आहे गगनने. आणि गगन सारखाच आकाशासारखाच खेळ करावा लागणार आहे गगन गौडाला देखील. रोल किकचा अतिशय सुंदर प्रयास आहे, त्याच्या हाईटचा ॲडव्हान्टेज घेतो. हो हो हो, बोनसचा अटेम्प्ट होता, थोडा मिसबॅलन्स झाला या ठिकाणी मुंबई पोर्टच्या खेळाडूचा. there might be a thing in his mind. I am only guessing that, but it can be that he was thinking I would show that I am going for bonus, but later on he went for that player's touch. That mistakenly, that googly ball we say in cricket, that was thrown by Gagan Gowda. पुन्हा एकदा चढाईसाठी साहिल पाटील. या पाटलाचा नाद करायचा नाही, पण आज पाटलांची गाडी काही अथर्व आज तेवढी चालली नाही आहे मैदानावरती. That might be because other player from his team are working out fine. That is Saurabh as well as Ravi, Lokesh and Tushar. All of them are working fine. So whenever your team is working out fine collectively, then you don't need to work out that much. That is the specialty of a teamwork. हा सामना आपण बराबरीमध्ये बघतोय. मुंबई पोर्ट 9 तर युपी योद्धा 9. सामना काट्याचा पाहायला मिळतोय. कोणता काय वाटतं तुला, कोणता संघ हा सामना बाजी मारेल? I might guess that in the last 5 minutes, Mumbai Port might score more points and win this match by a difference or 2 or 3 points. नक्कीच अथर्व, पण आपल्याला शाहुल जावलाला सुद्धा विसरता येणार नाही आहे, मोनूला देखील विसरता नाही येणार नाही युपी योद्धाच्या खेळाडूला. मुंबई पोर्ट 9 तर युपी योद्धा 9 असा सामना पाहायला मिळतोय. डू ऑर डाय करो अथवा मरूच्या स्थितीमध्ये चढाईसाठी गेलाय आणि हँड टच. काय जबरदस्त हँड टच केला आहे, लॉबीचा उत्तम वापर केला आहे. हँड टच केल्यानंतर त्वरित लॉबीमध्ये जाऊन तो ॲडव्हान्टेज घेतला लॉबीचा आणि पुन्हा एकदा आपल्या मैदानात आला आहे. पाटलांचा बैलगाडा चाललाय इथं आणि त्याच प्रकारे चांगला गेम प्ले दाखवलाय. आज महाराष्ट्र दिन आहे आणि त्यासोबत आपण इंग्लिशमध्ये कॉमेंट्री ऐकतोय, कारण की आपल्याला हा गेम 7 समुद्र पार नेऊन ठेवायचा. हा आपल्या रांगड्या लाल मातीतला गेम आपल्याला internationally famous बनवायचा. That's why I am here to do English commentary as well. And today we saw in the first match it was between Jaipur Pink Cubs and Tamil. That's why in both of the teams, their most of the time prominent language is of English, and so our viewers are getting more and more of English as well. So I would be doing a perfect balance of this and that. नक्कीच मराठी आणि इंग्लिशचं या ठिकाणी सांगड घातली जाते. आज महाराष्ट्र दिनानिमित्त मराठी आणि इंग्लिश. हो हो हो, आपण म्हटलं ना, नजर अटी दुर्घटना घटी. नजर नव्हती, लक्ष नव्हतं या ठिकाणी. सौरभ राऊतचं बाहेर फेकलं गेलंय. Sometimes that presence, that aura of the player, that defender is necessary, because whenever you are showing your back at the ground, you need to be fast at it, you need to be quick at it. But right now that confidence was there that I can get out. Before that in the do or die raid we had seen him, not him but Sahil Patil take points. So Saurabh also got that hype up that I can do it as well. नक्की तो कॉन्फिडंट होता, परंतु कॉन्फिडन्स असून केवळ या खेळात चालत नाही. तुमचं लक्ष या खेळावरती पूर्ण असणं फार गरजेचं असतं. चढाईसाठी पुन्हा एकदा गगन गौडा 4 विरुद्धच्या लढतीमध्ये गगनकडे आणि ते हो 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 ॲडव्हान्स टॅकलचा प्रयास केला गेला होता, परंतु अँकल मिळाला आहे. परफेक्ट टॅकल म्हणावं लागेल गगन गौडाचा. जर का तुम्ही अँकल परफेक्ट पकडलात ना, तर तो मिस बॅलन्स होताना पाहायला मिळतो. आता देखील आपल्याला पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने समोरून देखील तेवढा चांगला सपोर्ट मिळाला गगन गौडाच्या कव्हरसाठी. Yes, that was
actually necessary for the team of Mumbai Port. One defensive point can make you come back at this moment in the defense side of the match, and over here that was necessary because Gagan Gowda has that height, and over here he went really deep into the right corner, and that's why over here left corner had gotten specific time, more time for getting back and getting that defense. That three players got perfectly tackled. नक्कीच अतिशय सुंदर सामना पाहायला मिळतोय. अथर्व, आपले वडील बीड जिल्ह्याचे पोलीस निरीक्षक आहेत. अनेक वर्ष कबड्डी खेळाची सेवा केली आहे. तू आज 700 किलोमीटर पार करून या ठिकाणी कबड्डी खेळासाठी आला आहेस. खऱ्या अर्थानं तुझं देखील कौतुक आहे. आज तू इंग्लिशमध्ये कॉमेंट्री करताना पाहायला मिळतोय. इंग्लिश असो किंवा मराठी असो, आपण या खेळाला इंटरनॅशनली मोठ्या लेवलवरती नेण्याचा प्रयत्न करतोय. जो खेळ गरिबांचा आहे तो खेळ देखील आज भारताच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न आपण करतोय. Absolutely, sir. That is necessary. Because if you see in Olympics, all the games are given out by most of the foreign countries. Like if you see, wrestling was given out by Rome, pole vault was given out by them as well. Archery is our own root game, but still it is said that USA gave that game. But our own game, where is that? This is our own game. This kabaddi can make us feel proud in the international level. नक्कीच भारतानं ते प्रयत्न केलेले आहेत इंटरनॅशनल लेवलला या खेळाला मोठं करण्याचं. आता मी तुला सांगू इच्छितो, कालपासून आहे ना इटली US वरून देखील या स्पर्धेकरिता कमेंट्स येत आहेत. म्हणजे ही कबड्डी स्पर्धा कुठपर्यंत गेली आहे हे तुला पाहावं लागेल. This reach is absolutely necessary for our Indian kabaddi, because getting it famous in the 7 seas is absolutely necessary, and that would make this. And if we take a look at the match, that is 12 for all, and that is 12 for Mumbai Port and 12 for UP. Thus this match is going on really tough. This is the second match in the knockout section. Till this date, till yesterday we were having league matches, and today we have started the knockout matches, and this second match is quite a bit of a fire. नाही, हृदयाचे टोके वाढलेत अथर्व या सामना पाहताना. कारण कधी मुंबई पोर्ट पुढे तर कधी UP योद्धा पुढे. प्रत्येक क्षणाला हा सामना उत्कंठावर्धक होतोय. चढाईसाठी जातोय तो रोहित यादवनं पहिल्या दिवशी प्रभावित केलं होतं अथर्व. आज महत्त्वाचा सामना आहे. जर या सामन्यामध्ये चांगला खेळ झाला नाही तर घरचं तिकीट आपण मागाशी म्हटल्याप्रमाणे रोहितला देखील फार दूरवर जावं लागणार आहे. That might not be necessary for Mumbai Port, because my inner feeling is saying that they can be the winners, but over here UP Yodhas is saying that no, Atharva, your inner feeling is really wrong, and we also have that type of confidence, that type of attitude that we can win. नक्कीच तो ॲटिट्यूड असणं फार गरजेचं आहे, आणि ॲटिट्यूड तो दाखवताना प्रयत्न करेल मुंबई पोर्ट संघ देखील. परंतु आता जे मुख्य दोन रेडर्स आहेत मुंबई पोर्टचे, सौरभ राऊत आणि साहिल पाटील, आतापर्यंत चांगली चमकदार कामगिरी झाली नाही आहे त्यांच्या माध्यमातून. ती कामगिरी चांगलं होणं गरजेचं आहे. मागील चढाईमध्ये गगन गौडाला पकड झाली होती, त्यामुळे आता थोडं शांत पवित्र धारण केला गगन गौडाने. Yes, that ankle hold had got him out from that position. You know, whenever you come into an stadium, if you are playing any different type of sports, I play archery, and whenever you go into stadium, you need to have your mind really quiet. If anything disbalances is, then nothing can be done. Then you are completely over, and at that very moment you should get back your confidence, and that is, I think, Gagan Gowda is doing that perfectly on his gameplay. नक्कीच अथर्व, काय सांगशील म्हणजे एक स्पोर्ट्स पर्सन म्हणून किती कॉन्फिडंट असणं तुम्ही गरजेचं असतं एका खेळामध्ये. आज आपण कबड्डी खेळ पाहतोय, परंतु इथे गगन गौडा मैदानाच्या बाहेर ढकलून दिलंय, मैदानाच्या बाहेर सुंदर सामना पाहायला मिळतोय. That dash, you can see that momentum. He knew. That is what confidence makes you. That he knew, I can push him out of the court. That confidence in your mind. Whenever you think of something that is necessary, you think of it 100%, and you go out for it 100%, and that is when you get your 100% of efforts done into 200% of your points, and that is another point for Mumbai Port. 14 for Mumbai Port and 13 for UP Yodhas. मुंबई आज कमाल करताना पाहायला मिळतोय. धन्यवाद अथर्व. आत्तापर्यंत आपण एक सुंदर इंग्लिश कॉमेंट्री या स्पर्धेच्या माध्यमातून, या सामन्याच्या माध्यमातून पाहिली. मुंबई पोर्ट विरुद्ध UP योद्धा. थँक्यू सो मच. आपल्यासोबत जोडले जात आहेत या ठिकाणी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खेळाडू ॲलन डिसूजा सर.
नक्कीच माने, तुझं मनापासून धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहतोय की अंतर जास्त मोठं नाही आहे. आपण या ठिकाणी अंतर जास्त मोठं नाही माने, पण ज्या हिशोबाने सामना सुरुवात झाली आहे आणि सर्वांना माझ्याकडून जय महाराष्ट्र. आज महाराष्ट्र दिनानिमित्त तुम्हाला मनपूर्वक स्वागत आहे. आपण या ठिकाणी पाहतोय की महाराष्ट्राच्या खेळाडूंनी परत एकदा 2 गुण मिळवले आपल्या संघासाठी. काय करणार या संपूर्ण लीगमध्ये आतापर्यंतच्या स्पर्धेमध्ये एक खेळाडूंनी रोमांचक खेळ केलेला आहे. बीपीटीचा खेळाडू, मुंबई बीपीटी म्हणजे मुंबई पोर्टरचा खेळाडू. क्या बात आहे, काय रिट्रीविंग, काय स्पीड होता. असं जर खेळणार तर नक्कीच मुंबई पोर्ट हा सामना जिंकू शकणार. नक्कीच दादा, आत्तापर्यंत साहिल पाटीलनं कामगिरी चांगली केली होती, परंतु आत्ता एक सुंदर 2 गुण मिळवलेत साहिल पाटीलने आणि कुठेतरी चिंतेचं सावट UP योद्धाच्या संघामध्ये देखील पाहायला मिळते. दादा, अशा वेळेला जेव्हा काटेची टक्कर असते, प्रशिक्षक काय सांगत असतात त्या खेळाडूंना? नाही बघा, आता तर आपण असं म्हणतो की जेव्हा शेवटच्या 5 मिनिटापर्यंत जेव्हा 20चं लीड नसेल तेव्हापर्यंत काहीच नका करू. पण आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता BPTला लोन मारायचं समोरच्यांवर आणि UP योद्धाला लोन वाचवायचं. सिम्पल ॲज दॅट. याच्यापेक्षा पुढे काहीच नाही. आणि ते कोण करणार? म्हणजे आपल्याला या मॅचेसमध्ये, या टुर्नामेंट्समध्ये, एवढ्या मोठ्या लीगमध्ये, टुर्नामेंटमध्ये आपले स्टार्स नको असतात, आपल्याला सुपरस्टार्स हवे असतात. हा सुपरस्टार बनेल का आज साहिल पाटील या सामन्यामध्ये पाहावं लागणार आहे. 16-13 असा गुणतालिका. सुपर टॅकलची संधी आहे आणि सुपर टॅकल या ठिकाणी ज्या प्रमाणे इस्केप केलंय, काय सांगशील तर ज्या पद्धतीने फिरवलंय खेळाडूला? यालाच तर म्हणतात ना, आज शक्तीपेक्षा युक्ती मोठी. आज आपण या ठिकाणी पाहतोय की प्रेझेन्स ऑफ माइंड पाहिजे. कोण काय करतो आपल्याला अजूनपर्यंत आठवणार की प्रदीप नरवालची ती 8 पॉईंटची रेट, 2 डुबक्या मारणार. किती प्रेझेन्स ऑफ माइंड आहे, किती ते तीक्ष्ण नजर असणार आहे त्यांची. अशीच नजर हवी असते. आणि आता ऑल आउट होणार की नाही ते पाहणं गरजेचं असणार, कारण UP योद्धाला एक नक्कीच बोनस पॉईंट मिळाला. पण एक सुंदर अँकल होल्ड करत एक लीड घेतलेला आहे आणि एक आत्ता मध्यंतरापर्यंत एक चांगलीच लीड. आपण एक 5-7ची आपण लीड बोलतो, इथून आपण मॅच जिंकू शकतो. पण तुम्हाला प्रॉपर खेळावं लागणार डिफेन्स आणि ऑफेन्समध्ये. आणि या ठिकाणी त्रुटीत काळाचा विलंब केला जातोय. सामना थांबतोय. दोन्ही प्रशिक्षक या ठिकाणी दोन्ही संघांना एक कानमंत्र देताना पाहायला मिळतात. मुंबई पोर्ट 20 तर UP योद्धा 15. आज दादा प्रेक्षक देखील खूप मैदानावरती पाहायला मिळत आहेत. प्रेक्षक हा ढिलारोडचं मैदान आहे मित्र. या ठिकाणी जेव्हा हे प्रेक्षक येतात ना तेव्हा धूम मधून येतात. नशीब या ठिकाणी भोंगे आणि ढोल नाहीत यावर्षी. कारण मित्रांनो, जे आपल्याला लाईव्ह पाहत आहेत, शिवशाही स्पर्धा महाराष्ट्राची जिल्ह्यांची स्पर्धा सुरुवात झालेली आहे कालपासून आणि त्या ठिकाणी महाराष्ट्राचे खेळाडू खेळतात. पण एक चांगला अनुभव आपल्या महाराष्ट्र लोकांसाठी, ही स्पर्धा फक्त महाराष्ट्र पुरता नाही आहे, ही संपूर्ण भारताची स्पर्धा आहे. आणि या ठिकाणी आपले पाहुणे येऊन जबरदस्त खेळ दाखवतात. आणि मेन म्हणजे ज्यांना आपण तिकीट घेऊन पैसे देऊन स्टार स्पोर्टवर बघतो आणि आपण जेव्हा स्टेडियममध्ये बघतो, आज फ्रीमध्ये अत्यंत सुंदर वातावरणामध्ये या डिलाय रोडच्या मैदानात, या मुंबईच्या शहरात, या मुंबईच्या नगरीत आपण ही टुर्नामेंट पाहतोय. मुंबईने अनेकांची स्वप्न पूर्ण केलेत. आज या सर्व प्रेक्षकांची स्वप्न पूर्ण होत आहेत. आज मुंबई पोर्टचं स्वप्न पूर्ण होईल का क्वार्टर फायनलमध्ये जाण्याचं? देखील मुंबई पोर्ट देखील आक्रमक संघ आहे. बघा, ते आपण आता बोलू नाही शकत, पण या ठिकाणी आपण नरेंद्र कंडाला बोलतो. साऊथ सेंट्रल रेल्वेचे खेळाडू या ठिकाणी पोहोचलेले आहेत. काय प्लेयर्स आहेत यार. हरियाणामध्ये जसं आपण मुंबईला आपण गड म्हणतो कबड्डीचा, महाराष्ट्राला तसेच आता गगन गौडा बोनस टाकलेला प्रयास, गगन टाकलेल्या प्रयासामध्ये, बोनस टाकलेल्या प्रयासामध्ये गगननी कदाचित बोनस आणि 1 पॉईंट नाही. पंचांचा निर्णय आहे की फक्त आणि फक्त 1 गुण मिळालेला आहे. पण कदाचित जाता जाता अजून एक स्पर्श झाला असेल ते फक्त आपले पंच बोलू शकणार. गगन गौडाला थांबवणं थोडंफार कठीण झालंय की एक उंचपुरा आल्यानंतर ज्या वेळेला खेळाडू असतो, एक फिटनेसमध्ये असतो, त्यावेळेला त्याला कशा पद्धतीने थांबवता येतं? जर डिफेन्स प्रॉपर असणार, जर टायमिंग प्रॉपर असणार तेव्हा नक्कीच कोणालाही थांबवू शकतो आपण. आपल्याला याद आहे की शाहू महाराजांनी सिंहाचं तोंड फाडला होता, पण हे काहीच नाही. आपल्याला माहिती आहे की कोणाला आपण पकडू शकतो. या कबड्डीत आपल्याला दाखवून दिलं आहे की आमचे बडा कोई नाही. स्वतःवरती नियंत्रण पाहिजे, स्वतःवरती कॉन्फिडन्स पाहिजे. आपण कोणालाही अलर्ट फार करू शकतो, आपण कोणाला घात करू शकतो, वार करू शकतो. घात म्हणजे ते नाही, आपण मागून बिगून पकडून कसाही उलटफेर करू शकतो. आज या ठिकाणी कबड्डीने आपल्याला भरपूर शिकवलेलं आहे. आज जेव्हा आपण मोठे मोठे पॉलिटिशियनला विचारतो ते सुद्धा म्हणतात कबड्डी मतलब पॉलिटिक्स, पॉलिटिक्स मतलब कबड्डी. जैसे तुम कबड्डी में एक दूसरे का पैर खींचतो, हम भी कबड्डी में यही करते. अरे नको रे बाबा, आमच्या कबड्डीत तिथे नका नेऊ तुम्ही. आणि कबड्डी बदलली. आनंद दादा ज्या पद्धतीने म्हणाला, आनंद दादा आता आपण नवीन एक खेळ पाहायला मिळतोय, म्हणजे
की जो कोपरा रक्षकाच्या सहाय्यक खेळाडू म्हणून असतो तोच देखील आता डिफेन्स खेळाडू म्हणून ऑलराऊंडर खेळाडू म्हणून पाहायला मिळतो आता. नाही हे सर्व म्हणताना मला आठवण येणार आपल्या अस्लम इनामदारची. अस्लम इनामदार जेव्हा असतो तो अस्लम काय करतो, रेडिंगमध्ये पॉईंट करतो, बोनस घेऊन येतो आपल्या संघासाठी. पण नक्कीच तो ज्या प्रकारे अँकल होल्ड करतो, ज्या प्रकारे बॅकशूट इन पोझिशनवरून जाऊन करतो, ते खरंच उल्लेखनीय आहे. आणि आपल्याला आता या मॅचमध्ये आतापर्यंत काय होतं ते पाहणं महत्त्वाचं आहे. पंचांचा निर्णय नो मोर रिव्ह्यू गमवलेला आहे. आता यापुढे रिव्ह्यूची संधी नसणार आहे मुंबई पोर्टसाठी, परंतु हा सामना देखील तेवढाच मोठा असणार आहे. साहिल पाटील पुन्हा एकदा चढाईसाठी एक विविध अँकलने पाहावं लागणार आहे. थांबवलं गेलं. नाही, नक्कीच थांबवला गेला म्हणजे काय, असं अँकल रोडवरून निघू शकत नाही आपण. म्हणजे बघ, प्रत्येक गोष्ट असते. कबड्डी म्हणजे एक शक्ती आणि युक्तीचा खेळ. शक्ती तर पाहिजे, युक्ती पाहिजे, पण आता पहिल्याची कबड्डी असायची फक्त शक्तीने असायची. आता आपण जेव्हा प्रॅक्टिस करतो, ॲजिलिटी प्रॅक्टिस करतो, स्ट्रेंथ वर्कआउट करतो, आता या ठिकाणी ज्या गगनगौडाने प्रत्येक संघाबरोबर पॉईंट मारले ते सुख होण्यात भाग पाडलेला आहे. आणि त्या ठिकाणी एक जबरदस्त टॅकल, आणि जेव्हा टॅकल दोन्ही पायावरती होते ना, तेव्हा पकडू शकत नाही, थांबवू शकत नाही आपण कोणालाही. आणि जबरदस्त सामना मध्यांतरपर्यंत थांबतोय. मुंबई पोर्ट 22 तर युपी योद्धा 18. तब्बल 4 गुणांची आघाडी आहे मुंबई पोर्ट संघाची. नक्कीच भेटूया परत आपण मध्यंतरानंतर. धन्यवाद. Just a mere of 4 points. फक्त आणि फक्त 4 गुणांची आघाडी युपी योद्धा विरुद्ध मुंबई पोर्ट 18 आणि 22.
धन्यवाद सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतो. अम्युचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया तथा महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन, मुंबई शहर कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने बंड्या मारुती सेवा मंडळ आयोजित अखिल भारतीय प्रथम अ श्रेणी पुरुष गट कबड्डी स्पर्धेचं आयोजन शमीक जिमखाना कबड्डीची पंढरी समजल्या जाणाऱ्या कबड्डीच्या पंढरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक महत्त्वपूर्ण स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्री क्वार्टरचा सामना मुंबई पोर्ट विरुद्ध युपी योद्धा, एक महत्त्वपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळते. युपी योद्धा 18 तर 23 गुण आपल्याला मुंबई पोर्ट या संघाकडनं पाहायला मिळत आहेत. अप्रतिम आतापर्यंतचा खेळ पाहायला मिळतोय. प्रेक्षकांचं देखील भरपूर प्रेम आम्हाला आमच्या लाईव्हच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतंय. आमच्या समावेश जोडले गेलेत. सन्माननीय विश्वास मोरे सर देखील जोडले गेलेत. येणाऱ्या सर क्वार्टर फायनलमध्ये देखील सर 10 मिनिटं देखील जोडले जाल, त्यात काही शंका नाही आहे. आजचा दिवस खूप महत्त्वाचा असेल. या स्पर्धेच्या माध्यमातून बरेचसे संघ या स्पर्धेच्या बाहेर जातील, त्यात काही शंका नाही आहे. टोटच करण्याचा प्रयत्न होता. चांगला सपोर्ट आपण पाहिला. जर्सी क्रमांक 3 मध्ये चढाई करताना आपल्याला पाहायला मिळतो. मोनू डाव्या बाजूने चढाई करतोय. रनिंग हॅटचा प्रयत्न असेल, पाहूया त्यांच्या माध्यमातून कशा प्रकारे पॉईंट घेतला जाईल, कारण की 5 खेळाडू फक्त आपल्याला पाहायला मिळतात MBPT मुंबई या संघाचे. माझ्या समावेश जोडले गेलेत आमचे साथी कॉम्पिटिटर प्रतीकजी माने, व्हॉइस ऑफ रायगड, त्याचबरोबर व्हॉइस ऑफ कल्याण ठाणे जिल्हा ॲलन डिसोजा. आपलं देखील हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचबरोबर व्हॉइस ऑफ चिपळूण आपल्याला पाहायला मिळतात आमचे टाकळे सर मुख्य व्यासपीठावरती, त्यांचा देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करतो. जाऊया पुन्हा मैदानाच्या दिशेने. प्रतीक सर, महत्त्वाची मॅच चालू आहे आता या ठिकाणी. जर पाहिलं तर 4 गुणाची आघाडी मुंबई पोर्ट संघ पाहायला मिळतोय. सुरुवातीपासून या संघाने आघाडी घेतली आहे. काय असं आपल्याला दिसतंय त्या टीममध्ये, टीम वर्क आपल्याला पाहायला मिळतोय त्या टीमचा? नक्कीच सुपे सर, धन्यवाद. आपण आजपर्यंत जर का सामना पाहिला ना, तर मुंबई पोर्ट जो संघ आहे ना, तो डिफेन्स आज आक्रमक पाहायला मिळतोय. हेच मी म्हणतोय की अशा पद्धतीचा डिफेन्स आज कडक लागलेला आहे मुंबई पोर्ट संघाचा, आणि डिफेन्सच्या जोरावरतीच आतापर्यंत सामना पुढे घेऊन गेला आहे मुंबई पोर्ट संघ. नक्कीच लोकेशला आपण पहिल्या दिवसापासून पाहतोय, आक्रमक खेळतोय, तो संधीच देत नाहीये. त्याच्या जर पाल्यात कोण आला, त्याच्या त्या पूर्ण त्या पोझिशनमध्ये कोण आला तर लोकेश सर जी पोझिशन असेल त्या पोझिशनमध्ये पकडण्याचा प्रयत्न करतो. सर्व सक्सेस पोझिशन आपल्याला पाहायला मिळत आहेत. चढाईसाठी जर्सी क्रमांक 11 पाहायला मिळतोय आपल्याला. साहिल पाटीलकडे सुद्धा लक्ष असणार आहे सामन्याच्या दरम्यान, कारण साहिल पाटीलने आतापर्यंत गुणांमध्ये भर केली नाही, परंतु इथे थांबवलं गेलंय. अतिशय डीपमध्ये आतमध्ये जाऊन खेळाडू बाद करण्याचा प्रयत्न होता, परंतु तो प्रयत्न असफल ठरला. या ठिकाणी आपण पाहू शकतो गगन गौडा महत्त्वाचा खेळाडूला बाद करण्याचा प्रयत्न होता, परंतु स्वतःच मैदानाच्या बाहेर जावं लागलंय साहिल पाटीलला. एमटी रेड असेल, चढाई करताना प्रयत्न करत होता जर्सी क्रमांक 8चा खेळाडू. सबस्टिट्यूट खेळाडू आहे, त्याचं नाव अद्याप आमच्यापर्यंत नाहीये. प्रेक्षक वर्ग आपण का शांत आहात? आपण देखील सांगा आपल्या या मॅसेजच्या माध्यमातून स्पर्धा कशी वाटली, कसा आजचा दिवस असेल, कोण जाणार सेमीफायनलमध्ये, तुम्ही देखील सांगितलं तरी आम्हाला नक्कीच कॉन्फिडन्स वाढेल. या ठिकाणी चुकी होताना पाहायला मिळते आहे. नवले सर पाहायला मिळतात पंचांच्या भूमिकेमध्ये, त्याचबरोबर जितेश शिरवाडकर देखील पाहायला मिळत आहेत. भारताचे महापंच म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आज तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला सन्माननीय विश्वास मोरे सर देखील पाहायला मिळतात. सूर्यकांतजी देसाई सर पाहायला मिळत आहेत. पाहूया आज त्यांच्या माध्यमातून काय निर्णय दिला जाईल. अल्ताफ पठाण नक्कीच सर्वच या ठिकाणी कामं करतायत. प्रत्येक कॉमेंटेटर आपली चोख महत्त्वाची भूमिका बजावतोय. लाईव्ह कॉमेंटेटर देखील आहेत, आपला आनंददादा देखील आहे, त्याचबरोबर आमचे टाकळी सर आहेत, प्रतीक माने देखील आहे. प्रत्येक जण आपापली चोख जबाबदारी पार पडतोय. उद्याच्या दिवसामध्ये पाहिलं तर सर्वांचे सन्मान त्या व्यासपीठावरती केले जातील अशी कमेंट आली, म्हणून मी त्या आपल्या प्रेक्षकांना देखील सांगणं खूप महत्त्वाचं आहे. सौरभ राऊतने आत्तापर्यंत प्रभावित केला या सामन्यामध्ये, कारण ज्या पद्धतीने सौरभ राऊतने पेशन्स ठेवले आहेत, संयम ठेवला या सामन्यामध्ये, कारण प्रत्येक चढाईमध्ये आक्रमकता दाखवली नाही आहे. आपला संघ ठेवला आहे, परंतु इथे काय घडतंय, इथे थांबवलं जात आहे. दोन्ही थाईजमध्ये दोन्ही पायांमध्ये उडी मारली आहे या खेळाडूने आणि थांबवलं गेलंय सौरभ राऊतला. राहुल जावलाला देखील आपण कित्येक वर्ष प्रो कबड्डीच्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. पटना पायरेट्समधून खेळण्यासाठी त्यांनी सुरुवात केली होती.
तो खेळाडू आज आपल्याला पाहायला मिळतो युपी योद्धा या संघाकडून खेळताना. काय टीम आपल्याला पाहायला मिळते, टीम वर्क आहे. चुकी झाली त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. साहिल पाटील या खेळाडूकडनं पुन्हा एकदा चांगले मॅच म्हणजे आपण इकडे कॉमेंट्री करतो लगेच इकडे पकडतायत पण आणि तोडीस तोड म्हटलंय ना सर, त्या पद्धतीनं खेळ पाहायला मिळतोय. दोन्ही थाईजमध्ये सुंदर या ठिकाणी उडी पाहायला मिळाली. ऑफिशियल टाइम आउट आपल्याला प्रेक्षकांना पाहायला मिळतो. थोडीशी आता इथे या स्पर्धेमधलं आव्हान आपलं कायम ठेवायचं असेल तर युपी योद्धा आणि मुंबई पोर्ट या दोन्ही संघांना कमाल कामगिरी करावी लागणार सर, कारण जर हा सामना गमावला तर ही स्पर्धा गमावली. धन्यवाद. यासाठी युपी योद्धासाठी ते गाणं लावलं होतं, युपी योद्धासाठी गाणं होतं. धन्यवाद डीजे मास्टर, आपले देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करतो. प्रत्येकाला चेअर्स करताना आमचे डीजे मास्टर देखील पाहायला मिळत आहेत. मुंबई पोर्टसाठी मगातपासून 2 ते 3 गाणी लावली आहेत. पाटलांचा बैलगाडा वगैरे सर्व गाणी या ठिकाणी वाजली जात आहेत, परंतु मॅच देखील तितकीच ताकदवर. नक्कीच नक्कीच स्ट्राईक बसणार या ठिकाणी. अप्रतिम पकड, चुकी केली आहे पुन्हा एकदा. जर्सी क्रमांक साहिल पाटील वारंवार त्याच्या पकड होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चढाईसाठी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला भेटेल. मुंबई पोर्ट या संघाला जर आज सामना जिंकायचा असेल ना तर या गगन गौडाला मैदानाच्या बाहेर ठेवणं फार गरजेचं आहे मुंबई पोर्टसाठी. प्रत्येक चढाईमध्ये गगन गौडानं प्रयत्न केलेत आणि इथे सुद्धा गगन गौडा खेळाडू बाद करतोय. किती खेळाडू असणार आहेत, पंचांचा निर्णय पाहावा लागणार आहे. जिथे शिरवाडकर सर या ठिकाणी 2 खेळाडू बाद झाल्याचा निर्णय देत आहेत. 13 नंबर देखील मैदानाच्या बाहेर जातोय मुंबई पोस्टल संघाला. हा सामना आता मात्र चुरशीच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. युपी योद्धा 25 तर मुंबई पोर्ट 26. पंकज कदम यांचा देखील विशेष आभार. जर्सी क्रमांक 14 मध्ये चढाई करताना पाहायला मिळतोय टीम. रोहित यादव चढाई करताना पाहायला मिळतोय. बंड्या मारुती सेवा मंडळाला आतापर्यंत सर्व लाईव्ह आमचे जोडलेले प्रेक्षक, अप्रतिम तुमचं आम्हाला प्रेम पाहायला मिळत आहे. बरेचसे प्रेक्षक जर पाहिले तर आज या स्पर्धेकडे वळलेत ऑनलाईनच्या माध्यमातून. प्रत्येक प्रेक्षकांनी सांगितलं, प्रत्येक स्पर्धा आम्ही टीव्ही वरती बघतो तर आम्हाला असं वाटतं की प्रो स्टार वरती अशी कुठली स्पर्धा चालू आहे की का, प्रो कबड्डीला सुरुवात झाली की का असं त्यांना वाटतं. असे आमचे प्रेक्षक देखील आम्हाला सांगतायत. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद. चांगला सामना पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच कोच आपल्याला पाहायला मिळत आहेत. उपेंद्र मलिक कानमंत्र देताना युपी योद्धाच्या संघाला. यावेळेस गगन गौड आपल्याला पाहायला मिळतोय चढाई करताना. आतापर्यंत 2 पॉइंट या खेळाडूने घेतलेत. गगन गौडा अप्रतिम चढाई करताना पाहायला मिळतील. तर की आतापर्यंत आमच्या सुपर टॅकलची संधी आहे गगन गौडाला या ठिकाणी, परंतु मुंबई पोर्टने देखील कोणतीही घाई केली नाहीये या चढाईमध्ये. दरम्यान जिथे शिरवाडकर सरांकडून ग्रीन कार्ड दिलं जात आहे. या स्पर्धेकडे पंचांचा देखील कटाक्ष आहे. पूर्ण या ठिकाणी 1 पॉइंट अप्रतिम घेतलाय टीम मुंबई पोर्ट या संघानं. महत्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, कुठे जाऊ नका, पाहत राहा, खेळत राहा, ऐकत राहा. बंड्या मारुती सेवा मंडळ प्रथम श्रेणी अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा. तब्बल 15 वर्षानंतर आपल्या मुंबई महाराष्ट्रामध्ये स्पर्धा होते मित्रांनो. या ठिकाणी काय अप्रतिम टॅकल, 1 मॅन शो भिडताना पाहायला मिळतोय. डायरेक्ट थप्पाच दिलाय. मनावर घेतलं तर वेळ बदलू शकतो, मनावर घेतलं तर वेळ बदलू शकतो. स्वाभिमानी माणसाच्या नादी लागायचं नाही, जिद्दीला पेटला तर अख्खा खेळ बदलू शकतो. असा आपला डॅश पाहायला मिळतो या खेळाडूकडून. अप्रतिम डॅश आपण पाहिला. सिंगल एकटा भिडलाय त्या ठिकाणी.
हो नक्कीच, मुंबई पोर्टने थोडासा कंट्रोल ठेवला पाहिजे अशी देखील सर कमेंट आपल्याला पाहायला मिळते. सामना चांगला चालू असे प्रेक्षक म्हणतायत. खूप छान नियोजन, व्हिडिओ क्वालिटी आजपर्यंत पाहिली नाही असे देखील प्रेक्षक म्हणतायत. जॉली प्रेक्षक देखील म्हणतायत आजपर्यंत अशी व्हिडिओ क्वालिटी आम्ही पाहिली नाही. नक्कीच जॉली लाईव्ह टेलिकास्ट आहे त्यांचे विशेष आभार मानावे लागतील. बंड्या मारुती सेवा मंडळ ऑफिशियल यूट्यूब वाहिनीवरती संपूर्ण स्पर्धा पाहायला मिळते. संपूर्ण जॉलीची टेक्निकल टीम आमच्या बरोबर संपूर्ण स्पर्धा कव्हर करताना पाहायला मिळते. पाहता पाहता या ठिकाणी युपी योद्धाने देखील जसं तसं प्रत्युत्तर दिलं. प्रतीक सर, रोहित यादवला या ठिकाणी आवश्यकता नव्हती, आपला संघ आघाडीवरती आहे, या ठिकाणी जोखीम घेण्याची आवश्यकता नव्हती, परंतु इथे थांबवलं गेलंय. रोहित यादवला देखील आता पुन्हा एकदा गगन गौडा, स्किल आहे त्या खेळाडूकडे, हाताने खेळाडू बाद करण्याचे आणि इथे किती हो 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 2 खेळाडू बाद करतोय गगन गौडा. हाईटच केवढी आहे. झोपलं भाऊ ते झोपलं ना का मोजलंच समजायचं अशी परिस्थिती आहे नव्ह त्याची. एवढा दांडगा खेळाडू बाहेसने मिळतोय बघा. शेवटचा मोहरा मैदानावरती पाहायला मिळतोय मुंबई पोर्ट संघाचा. साहिल रोहित राऊत 2 विरुद्धच्या 1 महत्वाचा चढाईपट्टू म्हणून रोहित राऊत आणि पाहायला मिळतोय. आणि दोन्ही या ठिकाणी चढाईपट्टू आहेत मुंबई पोर्टचे, साहिल आणि सौरभ. मारला, गुण मिळवलाय गगन गौडाने रोल किकच्या. आता या चढाईमध्ये जर का जबरदस्त काय जबरदस्त आपल्याला साहिल सौरभ राऊत पाहायला मिळतोय. सो दाऊद किती मोठा घात केला, किती मोठा वार केलेला आहे. पंचांचा निर्णय काय असणार आहे? 1 2 3 किती 4 5 किती उमेदवार टाळ्यांचा गजर होत होता. पंचांचा निर्णय येतो. 4 पॉइंट्स. ओहो ॲलन सर, सो दाऊद तो एक राऊत आपल्याला पाहायला मिळतो, पॉइंट घेताना पाहायला भेटेल. सौरभ राऊत अप्रतिम चढाई, 4 पॉइंट पाहायला मिळत आहेत. लोन होता त्या ठिकाणी. प्रतीक सर पहा काय चढाई केली आहे, अप्रतिम 4 गुण या ठिकाणी पाहायला मिळतील मुंबई पोर्टच्या खात्यामध्ये. खतरनाक सौरभ, 1 नंबर. धन्यवाद योगेश गाडीगावकर, आपले विशेष आभार आम्ही व्यक्त करतो. काय सामना चाललाय, आतापर्यंत थांबला होता आणि शेवटच्या क्षणांमध्ये ज्या पद्धतीने सौरभ राऊत खेळ करतोय कमाल आहे. निर्णय पंचांकडे पेंडिंग आहे, बघूयात काय घडतंय. किती खेळाडू बाद दिले जात आहेत, रिव्ह्यूची मागणी देखील केली गेली आहे युपी योद्धाकडून. का मॅच पाहायला मिळते मित्रांनो. कुठे जाऊ नका, मोबाईल तर बाजूला ठेवूच नका. मागाशी 700-750 होते मॅच चालू झाली तेव्हा. त्यानंतर पहा 1100 आता प्रेक्षक जोडले गेलेत आपल्या लाईव्हच्या माध्यमातून. काय वाटतं किती आहे? 3 का 4 3 का 4 5 का 8 8 का 10 12 इथे या ठिकाणी आमचे ॲलन सर विचारतात प्रेक्षकांना 2 का 4 4 का 8 8 का 12 तर प्रेक्षक म्हणतात 12. नवीन नियम येणार आहे. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. गगन गौडा एक शेवटचं अस्त्र युपी योद्धाच्या खेम्यामध्ये पाहायला मिळतंय. या चढाईमध्ये हो 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 गुण मिळवलाय
जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय युपी योद्धाच्या माध्यमातून देखील. पुन्हा एकदा मागील चढाईचा स्टार खेळाडू सौरभ राऊत 4 गुण मिळवले होते मागील चढाईमध्ये. ही चढाई शांत चढाई पाहायला मिळते. सौरभ राऊत अंदाज घेतोय आणि आपला संघ आघाडीवरती आहे याची कुठे ना कुठेतरी खात्री जमा आहे सौरभ राऊतच्या मनामध्ये देखील आणि डोक्यामध्ये देखील. की तो आलाय चढाईसाठी. सौरभ राऊत आता आलाय. आता बहुतेक साहिल पाटीलचा देखील कॉन्फिडन्स आता वाढणार आहे की माझ्या बरोबरचा खेळाडू आता चांगल्या फॉर्म मध्ये येताना पाहायला मिळतोय, तर मी देखील कशाला मागे थांबू, असंच कुठेतरी आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच सुपरहिट राऊतची रेड मित्रांनो. सो दाऊद तो एक राऊत असं आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे या ठिकाणी. जाऊ नका कुठे मित्रांनो, पाहत राहा, ऐकत राहा, खेळत राहा. बंड्या मारुती सेवा मंडळाची अखिल भारतीय स्तरावरील प्रथम श्रेणी विशेष व्यावसायिक कबड्डी स्पर्धा मुंबईमधून थेट संपूर्ण महाराष्ट्र, त्याचबरोबर संपूर्ण हिंदुस्थान. आणि या ठिकाणी आदित्य शिंदेला मैदानावरती दाखल केलंय. आदित्य शिंदे जो आपण रत्नागिरीचा सुपुत्र आहे. गगन गौडाला थांबवेल का या चढाईमध्ये आदित्य हे पाहावं लागणार आहे. अरे जबरदस्त इथे आवश्यकता नव्हती या ठिकाणी. 2 खेळाडू बाद करतोय गगन गौडा. पुन्हा एकदा लोणच्या उंबरठ्यावर येऊन ठेवतोय मुंबई पोस्टल संघ. ज्या खेळाडूला डिफेन्ससाठी मैदानामध्ये आणलं होतं त्या खेळाडूला चढाईची जबाबदारी मिळते. आदित्य शिंदे या चढाईवर काय होतंय मैदानावरती पाहावं लागणार आहे. काय निर्णय सांगू शकत नाही कोणाच्या बाजूने सामना जाणार आहे. प्रतीक सर 33-32 असं आपल्याला गुणफलक पाहायला मिळतो. चांगला टॅकल पाहायला मिळतो. जर्सी क्रमांक 11 मध्ये सचिन तुमचं आहे. उत्तराला प्रति उत्तर 34% परंतु तरक्की घेतलेली आहे या मॅचने. आणि आता एकूणच आगळे युपी योद्धा या संघाकडे. अरे आता फिरोज पठाण सांगतात माहिती आहे का, युट्यूब लाईव्ह असल्यामुळे मला स्कॉटलँडवरनं देखील ही स्पर्धा पाहता येते. असे प्रेक्षक जोडलेत आता. भारतातनं नव्हे तर भारताच्या बाहेरनं देखील प्रेक्षक जोडलेत या स्पर्धेसाठी. विशेष आभार असेल योगेश घाडीगावकर. मुंबई पोर्ट युपी योद्धा अतिशय रंगलेला सामना मैदानावरती पाहायला मिळतोय. दोन्ही प्रशिक्षक मैदानावरती दाखल झाले होते. मुंबई पोर्टचे फिरोज पठाण सर तर युपी योद्धाचे उपेंद्र मलिक सरांनी कानमंत्र दिलेले आहेत आणि त्या पद्धतीचा खेळ होतोय का पाहावं लागणार आहे. आवश्यकता नव्हती या ठिकाणी. मुंबई पोर्टचा हा डावा कोपरा रक्षक वारंवार गुण बहाल करतोय युपी योद्धाच्या खेळाडूंना. सामना मस्त चालला ना प्रतीक सर. पैसा वसूल मॅच ना. आता नक्कीच सुपेश सर प्रेशर वाढलं या ठिकाणी सौरभ राऊत वरती आणि इथे देखील सौरभ राऊतला थांबवलंय. आतापर्यंत जी आघाडीवरती मुंबई पोर्ट संघ पाहायला मिळत होता निर्णायक क्षणी पिछाडीवरती जाताना पाहायला मिळतोय. आता युपी योद्धाने देखील कमबॅक केलंय. युपी योद्धाने अप्रतिम कमबॅक केलंय या ठिकाणी. प्रत्येक खेळाडू आता आपली महत्वाची भूमिका बजावताना पाहायला मिळतोय. युपी योद्धा 37-34 असा आपल्याला गुणफलक मित्रांनो पाहायला मिळत आहे स्कोअर बोर्डवरती. 34 मुंबई पोर्ट तर युपी योद्धा 37, 3 गुणाच्या आघाडी आपल्याला मुंबई पोर्ट पाहायला मिळतोय. इकडे आमचे मित्र आहेत पंकज कदम यांनी सांगितलं की मुंबई पोर्ट जिंकणार 101%. पाहूया कोण जिंकणार आहे. चालू मॅच अजून टाइम दिला नाही आहे, परंतु या चालू मॅचमध्ये काय घडामोडी होणार आहेत ना ते देखील बघणं खूप मित्रांनो महत्त्वाचे आहे. चढाईसाठी जर्सी क्रमांक 14 मध्ये पाहायला मिळतो रोहित यादव. चढाई करताना पाहायला भेटतोय. रनिंग हँड टच मारला जातोय. रनिंग हँड टचचा प्रयत्न दोन्ही खेळाडू रिव्ह्यू देखील मागितला जातोय युपी योद्धाकडनं, परंतु ऑफिशियल्स पंच आपल्याला पाहायला मिळतात. निर्णय येस एम्प्टी रेड आपल्याला पाहायला भेटेल.
तिघही नाही खेळत आहेत. आदित्य, पंकज, अजिंक्य अगदी सेंट्रल रेल्वेचा संघ या ठिकाणी नाही आहे, त्यामुळे ते खेळताना पाहायला भेटणार आहेत. तर मित्रांनो नक्कीच सुपर मॅच चालू आहे, सुपर डुपर धमाक आपल्याला पाहायला मिळतोय. यूपी योद्धाने मुंबई पोर्ट 37-34 असं गुणफलक पाहायला मिळतोय. बॅटरी डाऊन झाली याची, तर याची पण चेक करत होतो आहे की नाही. नाही केले, चेंज केले. आणि पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होतीये. यूपी योद्धाचा 5 नंबरची जर्सी प्रदान केलेला खेळाडू मध्यंतरापूर्वी 1 आणि मध्यंतरानंतर 1 म्हणजे 2 रिव्ह्यू मिळतील. पण त्यांनी जर मध्यंतरामध्ये एक रिव्ह्यू गमावला त्यानंतर तो रिव्ह्यू क्वालिटी बरोबर होणार नाही आणि मध्यंतरानंतर जर दुसरा रिव्ह्यू जर गमावला तर तो सुद्धा क्वालिटी बरोबर होणार नाही. अतिशय जबरदस्त बोल असं चिकणार कोण नाही बोलू शकत. वाट बघावं लागेल काय क्षणाची. तर डायरेक्ट शेवटचे 5 मिनिटं आणि धमाल आणि कमाल पाहायला मिळणार. शेवटचे 5 मिनिटं ऑफिशियल्सने दिलेले आहेत आणि गगन गौडा चढाईसाठी गुण मिळवण्याचा दावा आहे. मैदान थोपटलं जातंय गगन गौडाकडून. डिफेन्स हा खेळाडू देखील सांगतोय की मला बाद केलं नाहीये, मला गुण मिळवला नाहीये. काय होत आहे, आपले रेफरी काय निर्णय देतात हे पाहावं लागणार आहे. गुण देखील दिला जातोय. गगन गौडा गुण मिळवतोय. प्रत्युत्तर Southern Railway, Indian Navy. Indian Navy, Southern Railway, third and final call. काय आवाज आलाय, आवाज आहे ना, धडकी भरवणारा आवाज होता. जबरदस्त काय आवाज. जबरदस्त बाहेर फेकला गेलाय. रोहित जबरदस्त आवाज. धप्पा दिलाय, धप्पा अक्षरशः. आणि हा धप्पा प्रत्येक मुंबई बोर्डच्या हृदयामध्ये देखील वाढला असेल. काय जबरदस्त सामना आहे. यूपी योद्धा आघाडीवरती आहे निर्णायक क्षणी. तर नक्की या ठिकाणी नम्र आहे स्वभाव आमचा, डोळ्यात आपुलकीची चमक ठेवतो. नम्र आहे स्वभाव आमचा, डोळ्यात आपुलकीची चमक ठेवतो. साधे सिंपल वाटलो तरी साम्राज्य बनवण्याची धमक ठेवतो. अशा धप्पा दिलाय या ठिकाणी सर. अप्रतिम धप्पा दिलाय. नक्की. आवाजच का आला. आज गगन गौडा काही नम्र दिसत नाहीये मुंबई पोर्टसाठी. त्याने आक्रमकता दाखवली आहे आपली आणि सामना थोड्याफार फरकानं आपल्या बाजूने खेचून घेतला आहे. चढाईसाठी आहे साहिल पाटील. साहिल पाटीलला गुण मिळवणं गरजेचं असणार आहे. बोनसची विचारणा होती, परंतु बोनस गुण मात्र काय मिळत नाही साहिल पाटीलला. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. 4 गुणाची आघाडी आपल्याला पाहायला भेटेल टीम यूपी योद्धा. शेवटचे 5 मिनिटं दिलेत सर, शेवटचे 3 मिनिटं दिली आहेत. ओ येस, नक्कीच आमचे देसाई सर देखील सांगतात या ठिकाणी शेवटचे 3 मिनिटं दिलेली आहेत. या 3 मिनिटांमध्ये पाहूया, कारण की मुंबई पोर्टला आता करूया मरूची स्थिती आहे. यूपी योद्धाचा संघ या ठिकाणी जोरदार खेळताना पाहायला मिळतोय. बोनस अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. जर्सी क्रमांक 11 मध्ये साहिल पाटील आलाय आणि या ठिकाणी तिसरी चढाई डू आय डाय रेड आपल्याला पाहायला भेटेल. आलाय मागील चढाईचा वाघ आलाय. यूपी योद्धाचा वाघ मैदानावरती दाखल झालाय. सुपर टॅकल देखील आहे या सुपर ठिकाणी. टॅकलची 2 संधी point आहे आणि चुकी होताना पाहायला पुन्हा एकदा मिळते. ह्या सिच्युएशन मध्ये आवश्यकता नाहीये. खेळाडूला अटॅक करायचं होतं तुमच्यावरती, परंतु तो अटॅक पूर्ण झाला नाहीये. आणि इथे गगन गौडानं प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलंय आणि मैदानाच्या बाहेर 2 खेळाडू बाद केलेत. फिरोज पठाण सरांच्या चेहऱ्यावरती कुठे ना कुठेतरी टेन्शन पाहायला मिळतंय. चढाईसाठी साहिल पाटील ही निर्णायक चढाई असू शकते, कारण साहिल पाटीलनं आतापर्यंत प्रभावित केलं नाहीये, परंतु या सामन्यामध्ये बापरे, मैदानाच्या बाहेर साहिल पाटील म्हणजे तोंडातला घास जसा हिरवावा त्या पद्धतीनं सुटलेला. साहिल पाटीलला निदान रेषावरून ओढलंय यूपी योद्धा संघाने. पैसा वसूल धमाल मॅच प्रेक्षकांनी आपल्याला पाहायला मिळते. का मॅच पाहायला मिळते. साहिल पाटील थोडासा पाहिलं तर मागे राहताना आपल्याला पाहायला मिळतोय.
जबरदस्त मॅच. परंतु आता या ठिकाणी आपल्याला 8 गुणाची आघाडी युपी योद्धा संघ पाहायला भेटेल. मुंबई पोर्ट कुठेतरी थोडासा पिछेहाट होताना पाहायला मिळतोय. तर नक्कीच संकेत नक्की सांगू इच्छितोय संपूर्ण आपल्याला ऑल इंडिया कबड्डी स्पर्धा पाहायला मिळते आणि या स्पर्धेमध्ये पाहिलं तर ऑल इंडियातले सर्व खेळाडू आहेत. प्रत्येकाला शक्य नाही परंतु ऑल इंडियाचे सर्व मोठे मोठे खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे थोडीशी आम्हाला देखील माहिती आहे प्रेक्षक आपली हिरामोड होताना पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला भेटेल ISPL विरुद्ध कोण असेल सांगा. पुढचा सामना आपल्याला पाहायला भेटेल जयपूर कब्स विरुद्ध ISPL पुणे. हा महत्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला भेटेल. मित्रांनो कुठेही जाऊ नका, पाहत राहा, खेळत राहा, ऐकत राहा. बंड्या मारुती सेवा मंडळाने पुरस्कृत त्याचा पुढील सामना जर आपण पाहिला मित्रांनो साऊथ सेंट्रल रेल्वे विरुद्ध इंडियन नेव्ही या 2 संघांमध्ये असेल मित्रांनो पुढचा सामना. महत्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला भेटेल. निर्णायक क्वार्टर फायनलची मॅच असेल. धमाल मॅच असेल ती देखील. इंडियन नेव्ही विरुद्ध साऊथ सेंट्रल रेल्वे वर्सेस नेव्ही हा मॅच असेल. या पुढची सामना इथं वेळ काढला जातोय. आता जर्सी क्रमांक 3 मध्ये खेळाडू पाहायला भेटतोय मुनू 1.7. सौरभ राऊतने गेलेला सामना आपल्या दिशेने खेचण्याचा प्रयत्न केला होता परंतु गगन गौडा देखील आज काय सामन्यामध्ये ऐकला नाहीये. गगन गौडानं टाकून दिलंय युपीचं पाणी. गगन गौडा या सामन्याचा स्टार खेळाडू ठरतोय की काय पाहावं लागणार. सामना या ठिकाणी संपतोय आणि सामना विजय होतोय युपी योद्धा संघ. एका मुंबई पोर्टर सारख्या एका बलाढ्य संघाला पराभूत करतोय आणि बाद फेरीतील युपी योद्धा ठरतोय. इंडियन नेव्ही आणि कोण आहे साऊथ सेंट्रल रेल्वे. चांगला होता मला नाही दिला. मित्रांनो सामना आवडला असेल तर एकदा टाळ्या होऊ द्या. हो युपी असू द्या पण कबड्डी जिंकलेली आहे. आवडलं की नाही? होऊ द्या की मग टाळ्या. गरमी वाढली वाटतं. थंडी असली नोव्हेंबर मध्ये वाजवले असते ना. What do you feel, sir? What do you feel about this match? हॅलो आपण नुकताच पाहिलं उपउपांत्यपूर्व फेरीचा आज दुसरा सामना युपी योद्धा विरुद्ध BPT. त्या सामना युपी योद्धाने जिंकलेला आहे. मी धन्यवाद करू इच्छितो आमच्या ऑफिशियल पार्टनर्स बँक ऑफ इंडिया, को स्पॉन्सर्स LIC, मीडिया पार्टनर सामना इंडियन ऑइल, सारस्वत बँक आणि RCF. आपल्या सोबत आहेत मिलिंदभाई गणगोटकर, लोकाधिकारी समिती अध्यक्ष BPT, संजय माधव, छत्रपती पुरस्कार विजेते वेटलिफ्टिंग, महेंद्र साळवी, राष्ट्रीय खेळाडू, जनरल सेक्रेटरी BPT स्पोर्ट्स क्लब, जयंत गुरव, नॅशनल प्लेअर BPT, दिगंबर जाधव, राष्ट्रीय खेळाडू BPT आणि वसंत मांडेकर BPTचे राष्ट्रीय खेळाडू आणि हे संघाचे खेळाडू. या संपूर्ण मॅचमध्ये ज्यांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी केली
रेडिंगमध्ये डिफेन्समध्ये तो म्हणजे यूपी योद्धा मुकुल, डिफेंस बेस्ट डिफेंडर यूपी योद्धा के मुकुल, आप आइए प्लीज। अरे हंसो मेरे भाई। यानंतर ज्या खेळाडूंनी सर्वोत्कृष्ट चढाईची कामगिरी केली या सामन्यामध्ये तो म्हणजे बीपीडी संघाचा सौरभ। एक सुपर रेड मॅच फिरवण्याची रेड होती। धन्यवाद मान्यवरांना, आपल्याला विनंती आपण मंचावरती स्थान बनवा प्लीज। बीपीडी पूर्ण संघ इथे या। बीपीडी 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 पूर्ण संघ बीपीडी 1 मिनिट इथे या। तुम्ही इथेच थांबा, चालेल, मी तुमच्याकडे येतो। फक्त एवढंच विचारायचं आहे की ही संपूर्ण स्पर्धा कशी वाटली, तुमच्या मुंबईत ही स्पर्धा घडत आहे, कशी वाटली तुम्हाला ही स्पर्धा, खेळायचा आनंद किती आला आणि काय बोलणार? अतिशय सुंदर ही टुर्नामेंट पांड्या मारुतींनी केलेली आहे। ऑल इंडिया लेवलला आम्ही देशाच्या विविध ठिकाणी जातो, टुर्नामेंट बघतो, पण ही अतिशय नियोजनबद्ध आणि खेळाडूंसाठी सर्व उपलब्ध दिलेल्याबद्दल मी बंड्या मारुती आणि त्या संघाचा मी अभिनंदन करतो। अतिशय सुंदर टुर्नामेंट केलेली आहे, त्यामुळे बंड्या मारुतीचा मी थँक्स करतो। खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला तुमच्या पुढील प्रवासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद सर्वांना। धन्यवाद सर, आपल्याला हार्ड लक। आजचा सामना उपउपांत्य फेरीचा सामना होता, पण आता सुरू होणार तो म्हणजे क्वार्टर फायनलचा सामना आणि तेव्हापर्यंत काही मान्यवरांचे आपण सत्कार घेत आहोत। सर प्लीज। For the first quarter-final match, South Central Railway versus Indian Navy. Team manager, kindly note, this is third ball for you. South Central Railway versus Indian Navy. The officials are as follows: referee Jitesh Shirodkar, umpire Sunil Pawar, Prashant Shinde, scorer Samir Pawar, assistant scorer Ashok Lavre, Suraj Gurung, Mahendra Pawar, India Gadi.